कोई भी टीसीपी क्योंकि ये पहाड़ी इलाका है, यहाँ पर कम्युनिकेशन कभी होता है कभी नहीं होता है। फिर कहीं जगह बाढ़ आ गया, फंस गया तो घर से फ़ोन आ जाएगा टीसीआर के थ्रू, क्या पता चलेगा लोगों को किस नाले में कौन सा बंदा है। ठीक है, हम आपके सेवा के लिए एमएसपी है, लद्दाख पुलिस है, ठीक है ना। यस सर, हम जो है आपके सेवा के लिए दिन रात खड़े हैं। राईट सर, राईट. ठीक है ना। मित्रांनो, यांचं म्हणणं बरोबर आहे. सेफ्टी राईट सर, राईट. जाताना इतका चांगला होता की सगळी वरची माती इकडे आल्यानंतर माती साफ करून कधी साईडला गेलेली आहे. तर रस्त्याचं आपल्याकडे पूर्ण फुटेज आहे. आलेलो हे बघा, सगळं घाट करत आणि आता ह्याच रूटने परत चाललो आहे. कारण अजून 3 ते 4 दिवस लागतील, त्याची पण कोणाला गॅरंटी नाही की खरंच रस्ता चालू होईल की नाही होणार. त्याच्यापेक्षा आता आपण लेहला जाऊ. लेहून कारगिल, श्रीनगर, जम्मू आणि मुंबई. काहीच पर्याय नाही दुसरा आपल्याकडे. आणि हा आपला पुण्याचा ग्रुप, हे पण तेच करतायत. आणि इकडे पण बऱ्याचशा सकाळी म्हणजे 2 दिवसांपासून अडकलेल्या बाईक होत्या, त्या पण रिटर्न गेल्या सकाळी. काही नाही, जाऊया. बघा आपला लाईनअप. आज आपण गुजरातच्या ग्रुपला एक कनेक्ट झालेलो आहे आणि हे सगळे रायडर्स जे आहेत हे गुजरातचे आहेत. जे नंबर तुम्हाला सगळ्यांच्या बाईकवरच देतील. फक्त क्वचित असे रायडर्स आहेत ज्यांनी लेवरने बाईक्स घेतलेल्या, पण बाकी सगळ्या बाईक्स आहेत त्या GAच्या आहेत. पांग, बाय बाय पांग. आणि हे मिलिटरी कॅम्प जिथे त्या दिवशी आपण ऑक्सिजन चढवलेलं आपल्याला. मित्रांनो, जे काही होतं हे खरंच चांगल्यासाठी होतं. इतक्या दिवसांपेक्षा आज आपण जी रायडिंग करतो आणि का प्रॉपर चांगल्या ग्रुपवर राईड करतो आहे. हे बघा, मिररमध्ये पण बघा, पाठून पण बाईक्स आहेत आणि एक प्रॉपर लाईनअप झालेलं आहे. आणि ही खरी मजा आहे ग्रुपची. एक प्रॉपर स्पीड मेंटेन करून सगळे एका लाईनमध्ये चालले आहेत आणि प्रत्येकाची काळजी घेत सगळे राईड करतात. म्हणजे आज लडाख राईड आपण म्हणू शकतो की आपली सक्सेसफुल झाली. मित्रांनो, फायनली आपण पुन्हा लेहमध्ये पोचलो. ही तिसरी वेळ आपली लेहमध्ये यायची. आणि माउंटन्स बघा आता किती सुंदर दिसत आहेत. कारण हा जो व्ह्यू होता आपल्याला इकडे जाताना आपल्याला कधी मिळाला नाही. कारण रात्री 2 वेळा आपण आलो, 2 वेळा रात्री आलेलो. आणि एका बाजूला तर एअरपोर्ट आहे आणि रेंज बघा, फक्त माउंटनची रेंज बघा. आणि लेहमध्ये आल्यानंतर पेट्रोल पंप बरेच आहेत, त्याच्यामुळे त्रास नाही आहे. फक्त काय होतं, आपण लेहमधून जे वेगवेगळे रस्ते गेलेले आहेत, पॅंगॉंगला गेलेला आहे, आता आपण सरसूला जातो तो रस्ता रूट वेगळा गेलेला आहे. कारण हे सगळे असे जे रस्ते आहेत हे वेगळे गेलेले आहेत. इकडेच फक्त पेट्रोल पंप्सचे इश्यू आहेत, हे बघा ना. आणि खास करून काय झालं आहे, आता इथे सगळीकडे कॅमेराज लागलेले आहेत. आता आपण पुढे जाऊ ना, तिकडे सगळीकडे कॅमेराज लागले आणि तिकडे स्पीड लिमिट दिलेलं आहे. तर 30 आणि 40ची स्पीड लिमिट लिहिलेली आहे, ती इकडे कशी चालवणार आपण. मित्रांनो, आपला बादशाह आत्तापर्यंत बादशाहने 4300 किलोमीटरची जर्नी कव्हर केली. आणि हे बघा आपला ग्रुप म्हणजे इन द सेन्स लकीली देवाची कृपा कशी असते बघा. आणि ह्या सगळ्या आता ज्या बाईक्स आहेत ह्या मुंबईला जाणार आहेत. ही पण बाईक मुंबईला जाणार आहे. हा इतक्या सगळ्या बाईक्स आहेत बादशाहला पकडून, ह्या सगळ्या अहमदाबादपर्यंत असणार आणि आपली बाईक फक्त मुंबईला जाणार आहे. कारण गुजरातच्या ग्रुपला आपण जॉईन केलेलं आहे. आणि आपल्या त्या ज्या ग्रुपवर आपण जॉईन केलेलं आहे त्यांनी तर आपल्याला धोका दिला मस्तपैकी लँडस्लाईड झाल्यामुळे. काही नाही, त्यांची विचारधारणा, त्यांचे सगळे कर्म त्यांच्यासोबत. आपण इकडे चांगले वाईब घेऊन आलेलो, चांगले वाईब घेऊन आपण रिटर्न मुंबईला जाणार आणि इकडे पुन्हा येणार. कारण आपले काही स्पॉट राहिलेले आहेत इकडे. लेहचं शांती स्तूपा राहिलेलं आहे, बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत अशा, तर त्या आपण करायला पुन्हा येणार आहे. आणि मित्रांनो, वेलकम टू लेह लिहिलं आहे, पण आता हे बघा, वेलकम टू लेह आणि बाय बाय टू लेह करायची आता वेळ आलेली आहे.
आणि इकडे हे बघा दलाई लामा यांचं एक मोठं फंक्शन होतं, दरवर्षी असतं 40th. हे बघा, इज हॉलिनेस द 40th दलाई लामा टू लडाख. तर मित्रांनो आपल्या बाईकने पण आपल्याला चांगला ॲव्हरेज दिलेला आहे. जवळजवळ 23 ते 24 ॲव्हरेज दिलेलं आहे. 340 किलोमीटर 15 लिटरमध्ये आपला बादशाह चाललेला आहे. तर तुम्हीच ॲव्हरेज काढा आता. मला तर 23 ते 24चा ॲव्हरेज मिळालेला आहे. आणि हे बघा ना, हे सगळं आता आपण मुंबईला जाणार ना, तर हे सगळं मिस करणार आहोत आपण. काही नाही, येऊ परत. कारण ही गोष्ट अशी आहे ना, एकदा गेली की सारखी इच्छा होते यायची. आणि आता एवढं सगळं आपण गेली 6 तारखेपासून आत्तापर्यंत 19 तारीख आजची आपण कंटिन्यू राईड करतो आहे. कंटिन्यू. कालचा एकच दिवस फक्त आराम मिळाला, बाकी आपल्याला केव्हाच आराम नाही मिळालेला. ते पण लँडस्लाईड झाल्या म्हणून. नाहीतर मग कालच आपण ह्याच्यामध्ये असतो, मनालीत असतो, आणि आज आपण चंदीगड वगैरे उतरून आपण दिल्लीपर्यंत पोचलो पण असतो. चला, काय नाही, ज्या गोष्टी होतात चांगल्यासाठी होतात. हा ग्रुप पण आपल्याला चांगला मिळाला आणि या ग्रुपबरोबर आपण आणखीन पुढे कंटिन्यू करू. रन ऑफ कच्छ वगैरे करायचं आहे आणि त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या पण. आणि हा मित्र आहे ना आपला भाऊ, लय भारी चालवता गाडी, एक नंबर आहे यार. आणि ते काय गाडी आहे बघा ना, स्क्रीट काय केली आहे त्याने गाडी, आहे एक नंबर आहे यार. आणि त्याचे टायर्स बघा, पाठचा टायर बघा आणि पुढचा टायर बघा, आणि काय कॉर्नरिंग करतो यार, एक नंबर. पॅशन असं असायला पाहिजे. आणि त्यांच्या ह्याचं पण नंबर पण आहे आर डेव्हिल. आणि जर कोणाला गरज लागली तर ह्या ग्रुपबरोबर नक्की जा, तुम्ही कधीच अनहॅपी होणार नाही, ही माझी गॅरंटी. बोला, कारण त्यांनी आम्हाला पण आहे ना सोडलं नाही. आम्ही 4 जण होतो, बरोबर ना? बरोबर. ऑलवेज रिकमेंडेड. हां, आम्ही खरंच रेकमेंड करू या ग्रुपसाठी. आणि त्याच्यात नंबर पण आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि या ग्रुपला जॉईन करू शकता. हे बघा, मित्रांनो, बँगलोर हिल जिथे आपण थांबलेलो आणि गाडी रिव्हर्स जाताना बघत होतो. झेंडा बघा कसा फडकतोय आपला. आपण आता आहोत खलसीमध्ये आणि काहीतरी खाऊया आणि पुढे जाऊया, कारण 4:30 पावणे 5 झालेले आणि अजून जवळजवळ आपली 100 ते 150 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. आणि बेनुकॉट बघा इकडे, पंजाबी ढाबा. ताव मारूया आणि पुढे आपण नंतर लँडस्लाईड झालेले आहेत. आणि पाठी हा जो मेन रस्ता आहे, आपण जाताना ह्या रस्त्याने गेलेलो लेहला, आणि पुढे जाऊन तो रस्ता अख्खा गायब झालेला आहे. म्हणून आपल्याला जुन्या रस्त्याने आता आपण सगळे जे शॉट्स घेतले होते ते 360मध्ये घेतलेले जुन्या रस्त्याचे. वरती जे चढताना तो मी तुम्हाला दाखवलेला आहे ना, सगळं ते सगळे शॉट आपण 360मध्ये घेतलेत. का? कारण आपल्याला आजूबाजूचा पण एरिया बघता येईल. आणि अगोदर पूर्वी त्या रस्त्याचा वापर करायचे. हा तर हा नवीन हल्ली रस्ता झालेला आहे. पण हा पण लँडस्लाईड बघले बघा, हे बघ. कारण 2 दिवसांमध्ये इकडे एवढा पाऊस झालेला होता, हे बघा. हा चांगला नवीन रस्ता होता, आपण जाताना तर याच रूटने गेलेलो होतो. कारण लडाख प्रत्येक वेळी येईल ना, हर 2 दिवसांनी नवीन असतो. कोणी किती एक्सपर्ट असेल बोलेल, मी 10 वेळा गेला, 15 वेळा गेला. आता आपण बघा ना, गेल्या 10 दिवसांपूर्वीच गेलेलो, 10 दिवस पण 8 दिवसांपूर्वी गेलेलो. आणि आता बघा हालत काय आहे. तिकडे जर बघाल तर रस्ता वाहून गेलेला आहे पूर्ण त्या पोर्शनमध्ये. लडाख सोपं नाही आहे मित्रांनो, भरपूर चॅलेंजेस आहेत. आणि आता अशी पण अपडेट आलेली आहे की आपण जोजिला पासवरून ज्या वेळेला वरती आलेलो देवगणला, तिकडे पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तिकडे पण बघू, आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत, कळेल आपल्याला. आता ना इतका चांगला होता, हे सगळी वरची माती इकडे आल्यानंतर हा माती साफ करून बघा कशी साईडला गेलेली आहे. त्या रस्त्याचं आपल्याकडे पूर्ण फुटेज आहे.
लकीली रस्ता हा चालू केलेला आहे, कारण सगळ्यात म्हणजे इकडे डगफुटी झालेली, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. कोई भी टीसीपी देख सकते हो, क्योंकि ये पहाड़ी इलाका है, यहाँ पर कम्युनिकेशन कभी होता है कभी नहीं होता है. फिर कहीं जगह बाढ़ आ गया, फंस गया तो घर से फ़ोन आ जाएगा टीसीआर के थ्रू, क्या पता चलेगा लोगों को किस नाले में कौन सा बंदा गया. ठीक है, हम आपके सेवा के लिए, हम एसपी है, लद्दाख पुलिस है, ठीक है ना. यस सर. हम जो है आपके सेवा के लिए दिन रात खड़े हैं. राईट सर, राईट. ठीक है ना. मित्रांनो यांचं म्हणणं बरोबर आहे. सारे लोग जो सेफ्टी. राईट सर, राईट. ठीक है, ये हमारा लद्दाख पुलिस का एक मोटो है. राइट सर. अभी हम लोग है ना सर पांग में फंस गए थे 2 दिन. ठीक है, आप कहाँ जा रहे हैं आप लोग? अभी श्रीनगर की तरफ जा रहे हैं. श्रीनगर की तरफ दिल्ली जाना, अभी कारगिल नहीं, अभी कारगिल में स्टे करेंगे. जाके कारगिल रुक जाओ. हाँ जाओ, अभी तो आप लोगों को श्रीनगर के लिए अलाउ कोई नहीं है. राइट, राइट सर. वहाँ मीना मरग वजह रात में सर्दी भी होगा, अच्छा नहीं है. कारगिल में रुक जाओ, वहाँ हाँ वैसे ही करेंगे. जहाँ इंसान है एक्चुअली हमें ना सरचू जाके मनाली आना था, लेकिन वहाँ पे भी लैंडस्लाइड हुआ तो अटक गए हम लोग. के महीने में वहाँ पर मत जाओ. राइट. देखो भाईजान, मैं ट्रैफिक में 7 साल रहा हूँ. ओके. वहाँ पर ऐसा जगह है आपको पानी भी नहीं मिलेगा. हाँ ऐसे जगह है जहाँ पर आपका साथी आपको साथ नहीं देगा. इस इलाके में सरचू में 10 किलोमीटर के ऊपर गाँव है, बराबर. बस्ती है. ठीक है ना. चलो सर, थैंक यू सर. जैसे मित्रांनो बघा, ह्यांनी किती सुंदर, एकदम सुंदर पद्धतीने समजवलं की सध्याचं कंडिशन एवढं खराब आहे, बऱ्याच ठिकाणी डगफुटी होते, लँडस्लाईड होत आहेत, तर तुम्ही डायरेक्ट जाऊ नका, इथे एंट्री करा, तुमच्या व्हेकलची एंट्री करा. आता आमचा जो मार्शल आहे त्याने सगळ्या गाड्यांची एंट्री केली, तो गाड्या काउंट पण करतोय आणि मार्शलच्या पुढे कोणीच वागत आहे. ॲक्च्युली असंच रायडिंग असायला पाहिजे. तो बघा, तो गेला पुढे आणि एक पाठी टेल लाईट ठेवलेली आहे. एकदम पीसफुली रायडिंग चालू आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 7:45. टेम्परेचर झालं आहे 17.5. इकडे थोडंसं टेम्परेचर कमी दाखवतं आहे, पण कधीही टेम्परेचर चेंज होऊ शकतं. मार्शलकडे सगळ्या गाड्यांचे नंबर आहेत, त्याने एंट्री करून घेतली. बघा, नमकिलाला पोचलो आपण, नमकिला पास, आणि वाजलेले आहेत 8:03 आणि टेम्परेचर बघ किती झालं, 14 डिग्री. बाय बाय नमकिला पास. कारण आपल्याला कारगिलला तर कसंही करून पोचायचं आहे, आणि कारगिलच्या पुढे आपल्याला जायला देणार नाहीत किती आपण हट्ट केला तरी. कारण आता ज्या चेकपोस्टवरती आपण एंट्री केलेली आहे त्या चेकपोस्टवरून पुढच्या चेकपोस्टला त्यांनी रिपोर्ट केला असणार आहे, इतक्या बाईक आहेत आणि ह्या कारगिलला थांबणार आहेत. गुड इव्हनिंग मित्रांनो, फायनली आपण आपल्या हॉटेलवरती आलेलो आहे आणि हॉटेल बघा ना किती आलिशान आहे, हे बघा. आणि हॉटेलचा रूम बघा किती भारी आहे. आपले पॅनियर स्टॉप बॉक्स पण आले आहेत, हा बेड आपला, आणि इथे पाण्याची बॉटल पण ठेवली आहे. वॉशरूम पण बघा किती छान आहे, हे बघा. आणि मी बोललो होतो ना तुम्हाला, कारण आपण ज्या रस्त्याने आपण लेहला गेलेलो त्याच रस्त्याने आपण येत होतो, पण तो रस्ता बंद झालेला आणि आपल्याला दुसऱ्या रस्त्याने यावं लागलं. कारण लडाखचं असं आहे ना की इथे कधी काय होईल काहीच सांगता नाही येत. आपण लँडस्लाईडमुळे पण अडकलो. हे बघा, हॉटेल जोजिला कारगिल, इतकं सुंदर असं हॉटेल आहे, मला तर आवडलं आहे भरपूर. आणि हे बघा, असं वरती डोंगरांवरती पण आपण लास्ट गेल्या वेळी थांबलेलो होतो तिकडे डोंगरावरती थांबलेलो. आणि हे बघा, हे एक हॉटेल आहे. हे सगळे झेंड्यांचं आपल्या फ्लॅगचं कलरचं हे करून ठेवलं आणि बाजूनेच रिव्हर जाते तिकडे. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं ना की इकडे रस्ते आणि माहोल कधी चेंज होईल याची गॅरंटी नाही. दरवेळेला येणार आपण ना, दरवेळेला काही ना काहीतरी नवीन असणार, दरवेळेला नवीन असणार. आता बघा ना, पांगला जाताना तो रस्ता म्हणजे कधी खराब नाही होत, आणि अचानक आपण ज्या दिवशी जाणार होतो त्याच दिवशी दुपारी 2 वाजता लँडस्लाईड झाली.
त्याच्यामुळे काही कोणाचा भरोसा नाही, रस्त्याचा भरोसा नाही. आणि नशीब आपण पुन्हा एकदा आम्हाला दुपारी न्यूज आली की मनालीला पुन्हा रस्ता खराब झालेला आहे, मंडीचा रस्ता पुन्हा बंद केलेला आहे, तिकडनं गाड्याच येत नाहीत. जी काल आमच्याकडनं मुलं गेलेली होती ती पण पुढे जाऊन अडकली, कारण त्यांना मुंबईला अर्जंट पोचायचं होतं. काही लोकांच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या म्हणून ते घाई करून निघून गेलेले होते, पण त्यांना त्यांच्या बसच्या होत्या त्या पण कॅन्सल झालेल्या होत्या, वॉल्वो होत्या त्या. आता छोट्या गाड्यांमध्ये बसतील आणि पुढे ते हळूहळू कसे तरी निघून जातील. चला मित्रांनो, फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया, झोपूया, कारण उन्हात सकाळी उठायचं आहे. आणि बघ आपला चहा पण आला. माणसं इकडे एवढी भारी आहेत ना, लगेच चहा पण घेऊन आला बघा. त्याला सांगितलं चहा घेऊन ये, चहा लगेच घेऊन आला तो. थँक्स. चहा पिऊया. मित्रांनो, इकडे लोक भरपूर खातिरदारी करतात. आपल्या बाईकवरती पण एवढं सामान असतं पण कोणीच इकडे हात लावत नाही. बोला एवढं भारी आहे. कारण एक ग्रुप होता, त्यांचा सरचूला बॅग राहिलेली, हायड्रेशन बॅग, आणि त्याच्यामध्ये 1 लाख रुपये होते. आणि त्यांना पुढे पांगला येऊन आठवलं की अरे आपली बॅग तिथेच राहिली. तर पांगमध्ये ज्या हॉटेलमध्ये चहा पित होते त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी आमची बॅग राहिली. त्या पांगच्या हॉटेल लेडीने लगेच तिकडे फोन केला आणि त्यांना सांगितलं. ते बोलले अरे बिंदास, काही टेन्शन नका घेऊ, बॅग तुमची ही इथे तशीच राहील. आणि खरंच आज 10 दिवस झाले आहेत आणि बॅग तशीच आहे. आणि तो रस्ता पण बंद आहे, म्हणजे ही मुलं कालपासून तिकडे परवापासून होती सरचूला जायला, ती जाऊच नाही शकली. तर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही इकडे मागवा आणि आम्ही तुम्हाला कुरिअर करून पाठवतो तुमच्या घरी. बोला. चला मित्रांनो, जास्त आता काही मी बोलत नाही. रूट तर आपला सेम होता आणि जो मध्ये मी 360 शॉट्स वगैरे घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, नक्की आवर्जून बघा, आवडीने बघा. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला तर विसरू नका. आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नसेल तर प्लीज करा. आणि भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. उद्या आपला मोठा रूट होणार आहे, त्याच्यामुळे उद्या नक्की बघा तुमचा भावाचा व्हिडिओ. कारण उद्या श्रीनगर, जम्मू, पुढे आपण पठाणकोट वगैरे सगळं करून पुढे जाणार आहोत. तर नक्की बघा कोणता मी रूट घेतो आहे मुंबईला जायला. बाय बाय.